मात्र त्याही आधी आपल्याला विचार करावा लागेल की बुद्ध म्हणजे नेमकं कोण. कारण जोपर्यंत आपण बुद्ध नेमके कोण आहे हे ओळखणार नाहीये तोपर्यंत बुद्धांचा विचार नेमका काय होता हे आपल्याला कळणार नाहीये. की या पृथ्वीवरच्या प्रत्येक मनुष्याला बुद्ध होण्याचा अधिकार आहे. तर बुद्ध होण्याची त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, कारण प्रत्येकामध्ये बोधिचित्त आहे. अशा उच्चतम ज्ञानाला प्राप्त झालेली व्यक्ती जी बुद्ध आपल्याला त्या प्रतीकांमध्ये पाहतो, आणि ज्यावेळेस आम्ही म्हणतो बुद्धं शरणं गच्छामि, तर लोकांनी गेल्या 70 वर्षामध्ये या वाक्याचा प्रचंड अनर्थ करून ठेवलाय. या देशामध्ये पाली भाषेमध्ये असलेली वंदना, असलेले बुद्धवचन इथल्या व्यवस्थेनं संस्कृत भाषेमध्ये भाषांतर केले आणि मग त्याचे अर्थ मराठी किंवा हिंदीमध्ये सांगितले, जे साफ चुकीचं आहे. आमचे अनेक भिक्खू सांगतात बुद्धांनी शरणगमन सांगितले, बुद्धांना शरणगमन झाल्याशिवाय आपल्याला मार्ग सापडणार नाही. साफ चुकीचं आहे. आणि मूळ बुद्ध विचार काळाच्या ओघामध्ये इथल्या व्यवस्थेने जाणून बुजून चुकीच्या अर्थानं आपल्या समोर आणले, आणि त्यामुळं खरे बुद्ध विचार आजपर्यंत आम्हाला नीट कळलेले नाहीत. बुद्ध म्हणतात की श्रद्धा असावी, पण ती डोळस असावी. म्हणजे तुमच्या समोर जेव्हा प्रश्न उत्पन्न होईल तेव्हा तुम्ही तो प्रश्न उपस्थित केला पाहिजे, याच्यामुळे मला काय त्रास होतोय का. ज्या वेळेस, आणि हेच बुद्ध म्हणतात, ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये कुणाबद्दल अमंगल विचार येतो त्या वेळेस तुम्ही नरक तयार करत असता. ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये कुणाबद्दल मंगल विचार येत असतो, म्हणजे अमंगल विचार असेल तर नरक, आणि मंगल विचार येत असेल तर तुम्ही स्वर्ग निर्माण करता. नरक आणि स्वर्ग कुठे बाहेर नाही, तो तुमच्या मनातच आहे. मित्रांनो, बुद्धांचे हे विचार गेल्या 2500 वर्षामध्ये या देशात राबवले गेले असते तर मी छाती टोकपणे सांगू शकतो, या देशात एकही स्त्री भ्रूण हत्या झाली नसती. की बुद्ध विचार ज्या दिवशी या देशापासून दाबण्याचे प्रयत्न सुरू झाले त्या दिवसापासून भारत अधोगतीला सुरुवात झाली. या सम्राट अशोकाने जेव्हा त्याला बुद्ध विचारांची प्रखर जाणीव झाली कलिंग युद्धानंतर, तेव्हा त्यांनी तलवार म्यान केली आणि म्हटला, इथून पुढे मी विजय प्राप्त करणार तो तलवारीच्या जोरावर नव्हे तर मी प्रेमाच्या जोरावर करणार. सम्राट अशोकाने बुद्ध विचारानं प्रेरित होऊन बौद्ध स्थळ, जिथं जिथं भगवान बुद्धांचा वास होता, महत्वाची स्थळं होती, ती शोधून काढली आणि तिथं तिथं वेगवेगळी स्मारकं बांधली. मग ते स्तूप असेल, तो स्तंभ असेल किंवा विहार असेल, हे त्याने बांधून काढलं. आणि आज भारतामध्ये 1200 लेणी आहेत, त्यापैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये 1100 लेणी आहेत, आणि या 1100 लेणीपैकी 980 लेणी या बुद्ध लेणी आहेत. या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ग्रंथ निर्मिती झाली, ग्रंथ लिहिण्यात आला, आणि तो ग्रंथ होता पाली त्रिपिटक, जो या देशातला किंबहुना आशिया खंडातला सगळ्यात प्राचीन लिखित ग्रंथ आहे. ह्या चित्र जर तुम्ही पाहिली तर मानवी भावनांचं चित्रण, म्हणजे राग, द्वेष, लोभ, मोह, मत्सर, दुःख, सुख, हे सगळं तुम्हाला त्या चित्रणामध्ये मिळतं. आणि भारतामध्ये सगळ्यात पहिली चित्रकला ती आहे. त्याच्यापूर्वी भारतामध्ये कुठेही चित्रकला झाली नव्हती. मित्रांनो, आजचा जो विषय आहे, आजच्या काळात बुद्ध विचारांची गरज, मुळामध्ये आजचा काळ कसा आहे हे मला वाटतं की वेगळं काय सांगण्याची गरज नाही आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जी वेगवेगळी युद्ध, मग ती पारंपरिक तऱ्हेनं असलेली युद्ध किंवा आर्थिक कोंडीत पकडण्यासाठी झालेलं युद्ध, आणि एकमेकांवर शिरजोरी करणारे राष्ट्र, हे सगळं पाहत असताना मला खूप महत्त्वाचं वाटतं की आपल्या भारताची नेमकी स्थिती काय आहे. आणि ज्यावेळेस मी साधारणतपणे गेल्या 70 वर्षाचा ॲनालिसिस करतो, तर आजची जी भारताची स्थिती आहे ती अतिशय दयनीय अशी स्थिती आहे. कधी नव्हे तो भारताचा अभिमान, भारताचा स्वाभिमान
आणि भारताचा जागतिक स्तरावरचा मान हा अतिशय खालच्या लेवलवर पोहोचलेला आहे. हे सांगताना मला जितकं दुःख होतंय आणि त्याचबरोबर मला त्याच्यातनं एक शिक्षण मिळतंय की जो भारत देश एकेकाळी विश्वगुरू म्हणून जगन्मान्यता मिळालेली होती, त्या देशाची अशी स्थिती का बरं झाली असावी याचं ॲनालिसिस करण्याची. कारण मला असं वाटतं मित्रांनो की ज्यावेळेस आपण आपल्या देशाचं खूप अनबायस्ड पद्धतीनं कुठलाही वेगळा विचार न करता जेव्हा आपण आपल्या देशाचं ॲनालिसिस करू आणि जे काय आपल्याला ॲनालिसिस मिळेल त्या ॲनालिसिसवरून खऱ्या अर्थानं आपण भारतासाठी काहीतरी देऊ शकू. आज भारतामध्ये दिसत असलेली प्रचंड अंधश्रद्धा, कर्मकांड, जाती धर्मामध्ये विषमता, स्त्री पुरुष असमानता, स्त्रियांवरचे अत्याचार, हा सगळा निगेटिव्ह जो भाग भारताचा आपल्याला दिसतोय, त्याच्यावर आजच्या काळासाठी 2500 वर्षांपूर्वी बुद्धांनी सांगितलेला जो धम्म आहे, जी देशना आहे, ती खरोखरच उपयोगी पडू शकेल का, हा माझ्या व्याख्यानाचा सगळ्यात महत्त्वाचा विषय. मात्र त्याही आधी आपल्याला विचार करावा लागेल की बुद्ध म्हणजे नेमकं कोण. कारण जोपर्यंत आपण बुद्ध नेमके कोण आहे हे ओळखणार नाहीये, तोपर्यंत बुद्धांचा विचार नेमका काय होता हे आपल्याला कळणार नाहीये. मी अनेक ठिकाणी पाहतो आणि बहुतेक आपल्या सर्वांनाच माहीत असेल की ज्या वेळेस आपण बुद्ध प्रतिमेकडे पाहतो तर आपल्या मनामध्ये लगेच वंदन करण्याची एक प्रक्रिया उत्पन्न होते आणि आपण हात जोडून वंदन करतो, ज्याला पाली भाषेमध्ये तिलख्खना म्हणतात, मराठीमध्ये आपण त्याला त्रिशरण म्हणतो किंवा त्रिशरण म्हटलं जातं. आणि मग आपण म्हणतो बुद्धं शरणं गच्छामि. मुळामध्ये बुद्ध ही संकल्पना नेमकी काय? आमच्यापैकी खूप जणांचा गैरसमज आहे की या बुद्ध प्रतिमेकडे पाहिल्यानंतर बुद्ध हे असेच होते आणि त्या बुद्धांना आपण साक्षी ठेवून त्यांना आपण नमन करत असतो. मित्रांनो, बुद्धांची सर्वात पहिली प्रतिमा त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर 500 वर्षानंतर तयार करण्यात आली आणि ही प्रतिमा पाली त्रिपिटकामध्ये बुद्धांचं केलेलं वर्णन आणि त्याचबरोबर आचार्य म्हणजे गुरु शिष्य परंपरेनं शिष्यांपर्यंत आलेलं बुद्धांचं वर्णन, हे सगळ्यांचा मिलाप करून त्यावेळेसच्या शिल्पकारांनी कुशाण काळामध्ये बुद्धांची सर्वात पहिली प्रतिमा तयार केली. मग पाली भाषेमध्ये जेव्हा आम्ही बुद्धं शरणं गच्छामि म्हणतो त्याचा नेमका अर्थ काय होतो? कारण बुद्ध ही जी आपल्याला प्रतिमा दिसतीये ती कुठली एका व्यक्तीची प्रतिमा नाहीये. ह्या प्रतिमा जी दिसते आपल्या समोर ते एक प्रतीक आहे, बुद्धत्वाचं प्रतीक आहे. जी व्यक्ती बुद्धत्वाला पोचलेली आहे, संपूर्ण ज्ञान प्राप्त झालेलं आहे, ज्या व्यक्तीला संबोधी प्राप्त झालेली आहे, त्या व्यक्तीचं प्रतीक म्हणून ही बुद्ध प्रतिमा आहे. आणि बुद्ध हेही म्हणत नाही की मी एकटाच बुद्ध झालेलो आहे. बुद्धांच्या वंदनेतच म्हटलं गेलेलं आहे, एच बुद्ध अतीताच एच बुद्ध अनागता. जे होऊन गेलेले बुद्ध आहेत आणि जे येणारे बुद्ध आहेत, या सगळ्यांना माझं नमन असू दे, असं बुद्ध स्वतः म्हणत होते. कारण बुद्धांची अशी मान्यता होती की या पृथ्वीवरच्या प्रत्येक मनुष्याला बुद्ध होण्याचा अधिकार आहे. तर बुद्ध होण्याची त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, कारण प्रत्येकामध्ये बोधिचित्त आहे. मग या बोधिचित्त आणि बुद्ध यांच्यामधला फरक काय? एका शायरनं खूप सुंदर कविता लिहिली, 2 ओळी आहेत त्याच्या. लो हम बताए कली और गुल में क्या फर्क है.
लो हम बताए कली और गुल में क्या फर्क है, एक बेकही हुई एक कही हुई. म्हणजे मी तुम्हाला सांगतो कळी आणि फुलामध्ये फरक काय आहे. कळीला अजून जाणलेलं नाहीये म्हणून ती कळी आहे, फुलानं जाणलंय म्हणून ते उमललंय आणि त्याचा सुवास सगळीकडे पसरतोय. आणि बुद्धांचं जर आपण विचार इथं आपल्यासमोर मांडायचे झाले तर आपण म्हणू शकतो तुम्ही आम्ही कळी आहोत आणि बुद्ध हे उमललेलं फूल आहे. आणि म्हणूनच उमललेलं कमळ हे बुद्धांचं प्रतीक त्या काळापासून मानण्यात आलेलं आहे. की एखाद्या व्यक्तीला बुद्धत्व प्राप्त झालंय हे त्या शिल्पकारानं चित्रकारानं दाखवायचं कसं. तर म्हणूनच अनेक वेळा बुद्धांना शिल्पकारानं उमललेल्या कमळावर बसलेलं दाखवलेलं आहे. याचा अर्थ ती व्यक्ती संबोधी प्राप्त व्यक्ती आहे, हे त्याचं प्रतीक आहे. मग अशा उच्चतम ज्ञानाला प्राप्त झालेली व्यक्ती जी बुद्ध आपल्याला त्या प्रतीकांमध्ये पाहतो आणि ज्यावेळेस आम्ही म्हणतो बुद्धं शरणं गच्छामि, तर लोकांनी गेल्या 70 वर्षामध्ये ह्या वाक्याचा प्रचंड अनर्थ करून ठेवलाय. आपल्याला मराठी पुस्तकांमध्ये पाहायला मिळतं, वर लिहिलेलं असतं बुद्धं शरणं गच्छामि आणि त्याच्या बाजूला लिहिलेलं असतं मी बुद्धाला शरण जातो. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, मी दुसऱ्यांदा बुद्धांना शरण जातो. आणि हे साफ चुकीचं आहे मित्रांनो. या देशामध्ये पाली भाषेमध्ये असलेली वंदना, असलेले बुद्ध वचन इथल्या व्यवस्थेनं संस्कृत भाषेमध्ये भाषांतर केले आणि मग त्याचे अर्थ मराठी किंवा हिंदीमध्ये सांगितले, जे साफ चुकीचं आहे. कारण पाली भाषेला स्वतःचं व्याकरण आहे आणि ज्या भाषेला स्वतःचं व्याकरण आहे तर त्या भाषेचं व्याकरण वापरून त्या भाषेतल्या शब्दांचं भाषांतर करणं गरजेचं आहे. त्यामुळे पाली भाषेतला शरणं शब्द हा संस्कृत भाषेमध्ये शरण झाला, शरणम झाला आणि मराठीमध्ये शरण झाला. आणि हा याचा अर्थ साफ चुकीचा आहे. कारण शरणं शब्दाचा अर्थ होतो की या बुद्ध प्रतिमेसमोर, की जेव्हा त्या प्रतिमेसमोर मी नतमस्तक होतोय, या प्रतिमेमध्ये जे मला बुद्धत्वाचे गुण दिसत आहेत ते माझ्यामध्ये विकसित होऊ दे, यासाठी केलेली वंदना म्हणजे बुद्धं शरणं गच्छामि. आता विचार करा, जिथं बुद्ध स्वतःला म्हणतात मी तुमचा मोक्षदाता नव्हे, मी तुमचा मार्गदाता आहे. मग तिथं बुद्ध असे म्हणतील का लोकांना, उपासकांना, की तुम्ही म्हणा मी बुद्धाला शरण गेलो. इथं शरण गमनाची कल्पनाच नाहीये. आमचे अनेक भिक्खू सांगतात बुद्धांनी शरणगमन सांगितले, बुद्धांना शरणगमन झाल्याशिवाय आपल्याला मार्ग सापडणार नाही. साफ चुकीचा आहे. बुद्ध कधीही म्हणत नाही तुम्ही मला शरण जा. बुद्ध म्हणतात शरणं करा. ते स्वतः म्हणायचे बुद्धं शरणं गच्छामि, म्हणजे जे जे बुद्धत्वाचे गुण आहेत ते माझ्यात विकसित होऊ दे, यासाठी मी प्रयत्नरत राहील, यासाठी मी प्रयत्न करत राहील, म्हणून ही याचना करतोय. किती सुंदर विचार आहे हा. आणि मूळ बुद्ध विचार काळाच्या ओघामध्ये इथल्या व्यवस्थेने जाणून बुजून चुकीच्या अर्थानं आपल्या समोर आणले आणि त्यामुळं खरे बुद्ध विचार आजपर्यंत आम्हाला नीट कळलेले नाहीत. मग आजच्या परिस्थितीमध्ये बुद्धांचे विचार कसे काय आपल्याला न्याय देऊ शकतील. तुम्ही जर संपूर्ण पाली त्रिपिटक वाचलं, बुद्धांची देशना वाचली, तर जे काही ठोकठाळे माझ्यासमोर दिसतात ते सगळ्यात प्रथम म्हणजे बुद्धांनी अंधश्रद्धेविरुद्ध रान उठवलं. बुद्धांना अंधश्रद्धा मान्य नव्हती, कर्मकांड मान्य नव्हतं. आणि ह्याचे अनेक उदाहरण आपल्याला दिसतात. एका ठिकाणी दिसतं आपल्याला की व्यापारी पुत्र यश, बुद्ध एकदा सकाळी भिक्षाटनाला जात असताना, पिंडपात करायला जात असताना त्यांना वाटेत यश दिसतो, जो व्यापाऱ्याचा पुत्र असतो, आणि तो सगळ्या दिशांना फिरून फिरून नमस्कार करत असतो. बुद्ध त्याच्याकडे पाहतात आणि त्याला विचारतात काय करतोय तू हे. तर तो म्हणतो मी नमस्कार करतो सर्व दिशांना. का करतोस तू. म्हणजे मला माझ्या आई वडिलांनी सांगितले सर्व दिशांना
नमस्कार केलं तर मला पुण्य प्राप्त होईल. मग बुद्ध त्याला सांगतात, सगळ्या दिशांना नमस्कार करून तुला पुण्य प्राप्त होणार नाहीये, पण तू तुझ्या आईवडिलांची सेवा केली तर, तू तुझ्या गुरुजनांची सेवा केली तर, तू तुझ्या घरातल्या नोकर चाकरांना योग्य आहार दिला, त्यांना औषध पाणी दिलं तर, तू तुझ्या घरामध्ये असलेली जी काही जनावरं असतील त्या जनावरांना व्यवस्थित अन्नधान्य दिलंस तर, त्यांना मारझोड केली नाही तर, तू शेजाऱ्यांवर प्रेम केलं तर, इतर लोकांबद्दल मंगल विचार मनात आणले तर तुला पुण्य प्राप्त होईल. कारण नमस्काराशी आणि पुण्य प्राप्त करण्याची संबंध काय आहे? ही कुठली अंधश्रद्धा आहे? दुसऱ्या ठिकाणी एकदा बुद्ध सांगतात, आणि ते आपल्याला पुन्निका थिअरीमधनं तो संपूर्ण सुत्त उलगडा होतो. पुन्निका नावाची दासी, जी एका ब्राह्मणाच्या घरी दासी असते, ती रोज सकाळी पहाटे धुनी भांडी घेऊन नदीवर जात असते ते धुण्यासाठी. आणि ती धुवत असताना ती पाहते की एक ब्राह्मण तिकडे येत असतो आणि रोज सकाळी तो त्या नदीच्या पाण्यामध्ये उतरत असतो. कुडकुडणारी थंडी त्यात तो उतरतोय आणि पुन्हा काहीतरी बडबड करत निघून जात असतो. पुन्निका एक दिवशी त्याला थांबवते आणि त्याला म्हणते, अरे ब्राह्मणा, तू या एवढ्या कुडकुडणाऱ्या थंडीत पाण्यात का उतरतोयस? समजा तू उशिरा आंघोळ केली तर काय, तिला वाटतं तो आंघोळ करायला आलाय. तू जर उशिरा आंघोळ केली तर काय फरक पडणार आहे? तुला कोण नावं ठेवणार आहेस? तो म्हणतो, पुन्निका, तू दासी आहेस, तुला माहीत नाहीये. माझ्या धर्मात असं सांगितलंय की जर मी पहाटेच्या वेळेस, सूर्योदयाच्या वेळेस येऊन नदीमध्ये आलो आणि नदीला जल अर्पण केलं, मी सूर्याला जल अर्पण केलं, तर कालपर्यंत जेवढी पाप मी केले असतील ते धुवून जातील. पुन्निका म्हणते, अरे वा. म्हणते, ब्राह्मणा, माझ्या मनामध्ये एक शंका आहे. तू जर म्हणत असशील की पाण्यामध्ये डुबकी घेतल्यानं, सकाळची आंघोळ केल्यानंतर सगळे पाप धुवून जात असतील, तर या नदीमध्ये राहणारे मासव, कासव, नंतर मगरमच्छ ह्यांची पाप तर रोज धुवून जात असतील, त्यांना पापच लागत नसेल. आणि दुसरी गोष्ट की जर तू म्हणतोयस की पाप धुवून नेत असेल, तर पाण्याला काय करणार आहे? पाप आणि पुण्यांमधला फरक, तुझ्या पापाबरोबर तुझं पुण्य देखील वाहून जात असेल. आणि त्या ब्राह्मणाला खरंच वाटतं की लॉजिकल उत्तर आहे. आणि तो म्हणतो, ही कुठे शिकलीस? कारण तू तर दासी आहेस. मग ती सांगते की संध्याकाळच्या वेळेमध्ये आम्रवनामध्ये बुद्धांची प्रवचन होतंय, देशना होती, आणि ती ऐकल्यामुळे माझ्या मनातलं कर्मकांड, अंधश्रद्धा ही नष्ट झालेली आहे. म्हणजे हे अशा सुत्तांवरनं आपल्याला कळतं की बुद्धांचे विचार काय होते. बुद्ध म्हणतात, अंधश्रद्धा कशाला ठेवली पाहिजे तुम्ही? कारण अंधश्रद्धा ही भयापासून तयार होते. तुमच्या मनामध्ये भय उत्पन्न झालं की ते भयाचं निराकरण करण्याच्या बाबतीत जी काही तांत्रिक पद्धत आहे, वैज्ञानिक पद्धत आहे, ती सोडून आपण शॉर्टकट पाहायला जातो. मग कोणीतरी सांगतं आपल्याला हे गंडे दोरे घाल, कोणी सांगतं उपवास कर, हे कर, ते कर. आपण ते करतो आणि त्याच्या मागे लागायला सुरुवात होतो. ही अंधश्रद्धा आहे. बुद्ध म्हणतात की श्रद्धा असावी, पण ती डोळस असावी. म्हणजे तुमच्या समोर जेव्हा प्रश्न उत्पन्न होईल तेव्हा तुम्ही तो प्रश्न उपस्थित केला पाहिजे, याच्यामुळे मला काय त्रास होतोय का? याच्यामुळे इतरांना काय त्रास होतोय का? याच्यामुळे माझं मंगल होतंय का? इतरांचं मंगल होतंय का? हा प्रश्न विचारा. बुद्धांचा विचार हा सगळ्यात महत्त्वाचा. म्हणजे जे आणखीन एक अंधश्रद्धा त्या काळातल्याही लोकांना होती आणि आत्ता जास्त रुजायला लागलेली आहे, ती म्हणजे स्वर्ग आणि नर्क. अनेक वेळा म्हटलं जातं की तुम्ही खूप पुण्य केलं तर तुम्हाला स्वर्गामध्ये जागा मिळेल. पूर्वी अशी एक संकल्पना होती. आणि जर जास्त पाप केले तर तुम्हाला नरकात जागा मिळेल. बुद्धांना देखील हा प्रश्न विचारण्यात आला होता की स्वर्ग आहे की नाही, नरक आहे की नाही. आणि बुद्धांनी त्यांना सांगितलं तर हे अव्याकृत प्रश्न आहेत. या प्रश्नाच्या उत्तरामुळे कुणाचं काहीही भलं होत नाही. त्यापेक्षा हा प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही तुमचं आयुष्य अजून मंगलमय कसं कराल हे याकडे लक्ष द्या. याचं एक खूप सुंदर गोष्ट आहे मित्रांनो, की एक सामुराई योद्धा होता आणि तो सामुराई योद्धा जेव्हा निघाला एका गावावरून दुसऱ्या गावाकडे, तर त्याला लक्षात आलं, त्याला एक बातमी मिळाली की त्याचे जे गुरु होते त्या गुरूंचं निधन झालंय.
आणि त्याला खूप रुखरुख वाटली, कारण त्याला एक मनामध्ये प्रश्न होता आणि तो प्रश्न त्याला विचारायचा होता आपल्या गुरूंना. आणि आता गुरुच नाही तर कुणाला विचारू. आणि म्हणून तो गेला. तो म्हणला अशा गुरूंच्या शोधात मी जातो आता की जो माझ्या गुरुच्याच ताकदीचा गुरु असेल, म्हणजे वयानं अनुभवानं. आणि म्हणून तो एका गावावरनं दुसऱ्या गावात जात असताना त्याला एका गावामध्ये एक तो सामुराई गुरु भेटतो, जो वयानं ज्येष्ठ असतो, ज्ञानानं श्रेष्ठ असतो. आणि म्हणून तो त्याला म्हणतो की माझे गुरु तर आता वारलेले आहेत, निधन झाले त्यांचं, पण मला जो प्रश्न विचारायचा मग मी तो प्रश्न तुम्हाला विचारतो. ते गुरु म्हणतात की सांग तुझा प्रश्न काय आहे, खूप लांबून आलायस तू. आणि तो म्हणतो की मला एक सांगा, स्वर्ग आहे की नाही, नर्क आहे की नाही. ते गुरु म्हणतात एक काम कर, तू थकला भागलायस, जरा तू आराम कर, चहा नाश्ता घे, उद्या सकाळी आपण याच्यावर चर्चा करू. दुसऱ्या दिवशी झाल्यानंतर ह्याला प्रचंड उत्सुकता असते की आता हा मला उत्तर देणार, हे योग्य गुरु आहेत. सकाळी झाल्यानंतर बाकीचं कर्म आवरल्यानंतर लगेच तो विचारतो, गुरुजी सांगा मला स्वर्ग नरकाचं मला उत्तर द्या. ते म्हणतात काय तुझ्या गुरुचं नाव काय सांग बरं. तो सांगतो माझ्या गुरुचं नाव अमकं अमकं आहे. तो म्हणतो अतिशय नालायक माणूस. आता हा चिडतो, कारण सामुराई योद्ध जे असतात ते आपल्या गुरुच्या प्रती प्रचंड प्रचंड म्हणजे श्रद्धावान असतात. आपल्या गुरूंना कुणी नावं ठेवलं तर ते आपल्या म्यानातली तलवार बाहेर काढायला मागे पुढं पाहत नाही. आणि हा तर गुरुच असा म्हणायला लागल्यानंतर तो जरा चिडला होता, चेहऱ्यावर राग होता. गुरु म्हणता अरे बाबा तो मेला हेच बरं झालं, पृथ्वीवरचा बोजा गेला. आता हा खूप चिडतो. तो गुरु शेवटी म्हणतो तुझा गुरु जर मेला नसताना आणि मला वाटेत सापडला तर मीच त्याला मारला असता. आता हा चिडला, हा तलवार बाहेर काढतो, म्हणतो गुरु इतक्या वेळ तुम्हाला गुरु म्हटलं होतं, आता मारायला तयार राहा, तुमची मान आणि माझी तलवार. आणि तो तलवार उगारणार. गुरु म्हणतो थांब, हा नरक आहे. हे पाहिल्यानंतर तो तलवार फेकून देतो आणि त्या गुरुच्या पायावर पडतो. आणि गुरु म्हणतो हा स्वर्ग आहे. ज्या ज्या वेळेस, आणि हेच बुद्ध म्हणतात, ज्या ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये कुणाबद्दल अमंगल विचार येतो त्या त्या वेळेस तुम्ही नरक तयार करत असता. ज्या ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये कुणाबद्दल मंगल विचार येत असतो, म्हणजे अमंगल विचार असेल तर नरक, आणि मंगल विचार येत असेल तर तुम्ही स्वर्ग निर्माण करता. नरक आणि स्वर्ग कुठे बाहेर नाही, तो तुमच्या मनातच आहे. आणि म्हणून ते म्हणतात मनोपभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पद उठे ना भासती वा करोती वा. आणि मग पुढे दुःखाची व्याख्या करतात, ततो नम दुःख मनवे ती चक्कम व वहतो पद. जे जे काय विचार उमटतात तुमच्या मनामध्ये तसं तसं तुमचं शरीर आचरण करतं. हा बुद्धांचा संदेश आहे. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मनाला एकाग्र करू शकाल त्यावेळेस खऱ्या अर्थानं जेव्हा तुम्ही मनाला संदेश द्यायला सुरुवात कराल की हे जग चांगलं आहे, मला हे जग आणखीन चांगलं करायचं आहे, मला या जगामधल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मंगल कामना आहे, त्या त्या वेळेस तुम्ही त्या स्वर्ग निर्माण करत असता. हे बुद्धांचे विचार आहेत. मागे मी एक रिसर्च पेपर वाचत होतो आणि त्यात दिसलं की भारत हा स्त्री भ्रूण हत्या, म्हणजे स्त्री गर्भ पोटात असताना त्याची केलेली हत्या किंवा मुलगी जन्माला आल्यामुळे रागातून केलेल्या त्या स्त्री आपल्या त्या मुलीची हत्या, भारत हा जगामध्ये 3ऱ्या नंबरचा देश आहे. 2023 साली केलेल्या सर्वेमध्ये भारतामध्ये एका वर्षामध्ये 1,11,00,000 स्त्री अर्भकांना मारण्यात आलेलं आहे. विचार करा मित्रांनो, म्हणजे आम्हाला वारसदार पुरुषच पाहिजे, पोरगच पाहिजे, मुलगी आमचा वारसदार होऊ शकत नाहीये. ही केवढी प्रचंड. आणि जर तुम्ही पाहिलं तर आजच्या काळामध्ये ही भावना आणखीन तीव्र व्हायला लागलेली आहे. तुम्ही कुठल्याही राज्यामध्ये बघा, स्त्रियांवर अत्याचार वाढलेले आहेत. आणि जे अत्याचार करतायत त्यांना शिक्षा देण्याच्या त्याच्या ऐवजी त्यांना मानपान दिला जातोय, त्यांना पदं दिली जात आहेत. म्हणजे एका बाजूला आम्ही म्हणायचं की स्त्रियांचा आम्ही सन्मान करतोय
आणि एका बाजूला स्त्रियांच्या प्रती प्रचंड अपमान करायचा आहे. ही कुठली म्हणजे स्त्रियांप्रती भावना? हा कुठला देश आम्ही जगतोय? याचं उत्तर 2500 वर्षांपूर्वी आपल्याला सापडतं. बुद्ध ज्यावेळेस एक दिवस प्रवचन देत होते, देशना देत होते, त्यावेळेस ते देशना ऐकण्यासाठी प्रसेनजित राजा आला होता. आणि प्रसेनजित राजा ऐकत असताना प्रसेनजित राजाची दासी धावत पळत आली आणि म्हटली की महाराज, मल्लिका देवीला तिला जी आहे तिची प्रसूती झालेली आहे. एवढं ऐकल्यानंतर राजा खुश होतो की मी आता बाप झालेलो आहे, माझ्या राजघराण्यामध्ये आता वारस तयार झालेला आहे. आणि तो काय बोलणार तितक्यात ती दासी पुढे म्हणती, मल्लिका देवीला पुत्री झालेली आहे. मुलगी झाली म्हटल्यानंतर राजाचा चेहरा पडतो. बुद्ध समोर देशना देत आहेत. बुद्ध ओळखतात काहीतरी झालं. बुद्ध म्हणतात, राजा काय झालं? तो म्हणतो की महाराज म्हणजे भगवान, मला पुत्री जन्माला आली, मुलगी जन्माला झाली, मल्लिकाला मुलगी झाली. मग भगवान म्हणतात, मग महाराज तुमच्या चेहऱ्यावर दुःख का? तुम्हाला आनंद झाला पाहिजे, बाप झालाय तुम्ही. ते म्हणतात, हो आनंद झालाय मला की मी पिता झालोय, पण राज्याला वारसदार. एवढं बोलल्यानंतर बुद्ध पुढे म्हणतात की राजा, एक लक्षात ठेवा, जिथं जेव्हा मुलगी जन्माला येते ती जेव्हा आपल्या आई वडिलांच्या घरी वाढत असते, ती आपल्या आई वडिलांची काळजी घेते, आपल्या बहीण भावंडांची काळजी घेते, आपल्या आई वडिलांच्या धनाची काळजी घेते, संपूर्ण कुटुंबाचं हवं तसं रक्षण करते. तिचं जेव्हा लग्न होऊन ती सासरी जाते, ती सासरकडच्या सासू सासऱ्यांची पण सेवा करते, आपल्या नवऱ्याची, दिराची, ननंदेची सेवा करते, त्यांना खाऊ पिऊ घालते आणि सासरकडचं धन व्यवस्थित सांभाळून ठेवते. मुख्य म्हणजे ती आपल्या माहेरच्या लोकांमध्ये आणि सासरच्या लोकांमध्ये एक ब्रिज होऊन तयार होते, एक दुवा तयार होते. आणि शेवटी भगवान बुद्ध म्हणतात, आणि राजा एक लक्षात ठेव, एका स्त्रीच्या पोटीच एक चक्रवर्ती राजा जन्माला येऊ शकतो किंवा एक बुद्ध पुरुष जन्माला येऊ शकतो. आणि हे ऐकल्यानंतर प्रसेनजित राजा खूप प्रसन्न होतो. आणि मग बुद्ध म्हणतात की जाऊन आता तुम्ही तुमच्या राज्यामध्ये तुम्हाला मुलगी झाल्याचा जन्म उत्सव साजरा करा. आणि मग ते सुद्धा आपल्याला सांगतं की प्रसेनजित राजानं नंतर बुद्धांचं ऐकून त्यांनी राज्यामध्ये हत्तीवर बसून साखर वाटली. मित्रांनो, बुद्धांचे हे विचार गेल्या 2500 वर्षामध्ये या देशात राबवले गेले असते तर मी छाती टोकपणे सांगू शकतो, या देशात एकही स्त्री भ्रूण हत्या झाली नसती. आम्हाला मुलगीच्या जन्माचं सुखच माहीत नाहीये काय, त्याचं महत्त्वच आम्हाला कळालेलं नाहीये, म्हणून या देशामध्ये स्त्री भ्रूण हत्या होतीये. या देशानं ज्या दिवशी भगवान बुद्धांचे विचार दाबायला सुरुवात केली, या देशामध्ये अराजकता पसरायला सुरुवात झाली, असं मी जाहीरपणे आणि अतिशय विवेक बुद्धीनं वाक्य वापरतोय. आणि त्याला तशी कारणं आहेत, ऐतिहासिक प्रमाण आहेत माझ्याकडे. बुद्धांचे जे विचार आहेत मित्रांनो, जसे मी म्हणालो होतो की अंधश्रद्धेविरुद्ध आहेत, कर्मकांडाविरुद्ध आहेत, जेव्हा स्त्री पुरुष समतावर आहेत, बुद्धांनी तसंच उच्च नीच जातीबद्दल देखील म्हटलेले. बुद्ध म्हणतात, न जच्चा होती बम्मनो न जच्चा होती वसलो, कम्मुन्न होती वसलो, कम्मुन्न होती बम्मनो. म्हणजे तू कुणी जन्मानं श्रेष्ठ होत नाहीये, तर जे कोण होते ते कर्मानं श्रेष्ठ होतं किंवा कर्मानं कनिष्ठ होऊ शकतं. हेच बुद्धांचं वचन आहे. आज आपण आपल्या देशामध्ये जातीच्या आधारावर उच्च नीच भेदभाव पाळला जातो. जाती जातीमध्ये भांडणं लावण्यात आलेत की ही जात वर आणि ही जात खाली. धर्मामध्ये भांडणं लावण्यात आले की हा धर्म श्रेष्ठ, हा धर्म कनिष्ठ. बुद्धांच्या काळी देखील अनेक पंथ होते, अनेक वेगवेगळे विचारधारा होते. एक उदाहरण असं आहे की बुद्धांच्या इथे सिंह सेनापती नावाचा एक सेनापती जो आहे, जो त्या काळामध्ये भगवान महावीरांचा शिष्य होता. निघंट नाथपुत महावीरांचा शब्द आहे पाली साहित्यामध्ये.
आणि तो निघंट नाथपुतांची साथ सोडून, त्याला बुद्धांचे काही विचार पटले होते आणि तो आला होता बुद्धांकडे. आणि बुद्ध त्याला विचारतात की सिंह तुला का बरं धम्म स्वीकारायचा आहे. तर तो म्हणतो की भगवान मला तुमचा धम्म आवडला, तुमचे विचार आवडले आणि म्हणून मी आता तुमच्या धम्माकडे येतोय, मला निघंट नाथपुतांना सोडायचंय. बुद्ध म्हणतात, आणि बुद्धांची भावना बघा, करुणेची भावना इथं पहा. बुद्ध म्हणतात सिंह तुझ्याकडं वर्षानुवर्ष निघंट जे आहेत ते तुझ्या घरी भोजनाला येत होते. अनेक वर्षांपासून तुझं घर त्यांच्यासाठी आश्रयस्थान होतं. मात्र आज जरी तू माझ्याकडे धम्माची दीक्षा घेत असलास तरी देखील निघंटांना भोजन दान देण्यासाठी, म्हणजे भोजन दान थांबवू नकोस, त्यांना आश्रय देण्याचं थांबवू नकोस, त्यांना तशी सेवा कर जी सेवा तू आजपर्यंत करत होतास. काय उच्च विचार आहेत. आणि आज आम्हाला असं शिकवलं जातं, जर तो दुसऱ्या धर्माचा असेल तर त्याला बाजूला सारून टाका. कुठं चाललाय भारत आमचा. बुद्धांचे हे विचार मित्रांनो, मगाशी मी जे स्टेटमेंट म्हटलं होतं की बुद्ध विचार ज्या दिवशी या देशापासून दाबण्याचे प्रयत्न सुरू झाले त्या दिवसापासून भारत अधोगतीला सुरुवात झाली. इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून ते इसवी सन 11व्या शतकापर्यंत या देशामध्ये बुद्ध विचार प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारित झाले होते. म्हणजे जवळपास 1400 ते 1500 वर्ष या देशामध्ये बुद्धांच्या विचारानं प्रेरित झालेली संस्कृती निर्माण झाली होती, ज्याला बौद्ध संस्कृती असं नाव इतिहासकारांना दिलेलं आहे. मग या बौद्ध संस्कृतीचं महत्त्व काय होतं. बुद्धांचे हे जे समतावादी विचार, कुठल्याही प्रकारचं धर्माभिवेश नसताना, कुठल्याही प्रकारची असमानता नसताना, कुठल्याही प्रकारचं अंधश्रद्धा किंवा कर्मकांड नसताना, केवळ आणि केवळ वैज्ञानिक भूमीवर बुद्धांनी त्यांच्या विचारांनी जी संस्कृती निर्माण केली, त्या संस्कृतीनं या देशाला कसं समृद्ध केलं हे आपण बघूया. बुद्धांच्या विचारानं प्रेरित झालेल्या सम्राट अशोकानं, जो बुद्धांच्या नंतर 300 वर्षानंतर जन्माला आला, या सम्राट अशोकाने जेव्हा त्याला बुद्ध विचारांची प्रखर जाणीव झाली कलिंग युद्धानंतर, तेव्हा त्यांनी तलवार म्यान केली आणि म्हटला इथून पुढं मी विजय प्राप्त करणार तो तलवारीच्या जोरावर नव्हे तर मी प्रेमाच्या जोरावर करणार. आणि त्यानंतर या सम्राटानं सगळे काय लोकोपयोगी कामं करायला सुरुवात केली. महत्वाचं काम केलं त्यांनी की ज्यावेळेस सम्राटाच्या संपूर्ण राज्यातून जेव्हा व्यापारी महामार्ग असायचे आणि व्यापारी करायला जायचे, त्यावेळेस त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा झाडी लावायचं काम सुरुवात केलं. प्रत्येक 10 किलोमीटरवर एक विहीर खणण्यात आली होती. प्रत्येक 20 किलोमीटरवर एक पांथस्थ शाळा, ज्याला आज आपण धर्मशाळा म्हणतो, ही बांधण्यात आली. आणि त्या धर्मशाळेच्या अवतीभोवती मनुष्यासाठी आणि जनावरांसाठी दवाखाने होते आणि तशा प्रकारच्या वनस्पतीची लागवड केली होती. हे कशासाठी, तर तो म्हणाला माझ्या राज्यातील प्रत्येक जीव प्राणी हा सुखी असला पाहिजे आणि त्याला सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजे. केवढं कल्याणाचे विचार आहेत, विचार करा तुम्ही. एवढंच नव्हे तर त्याचा व्यापार उद्यम जो होता त्या काळामध्ये, कारण सम्राटाचं साम्राज्य एवढं प्रचंड मोठं होतं, जागतिक दबदबा जर तयार झाला होता, त्यावेळेस भारताचा जीडीपी किंबहुना असं म्हणूया भारताचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधला टक्केवारी ही 33% होती. एक जस्ट उदाहरण देतो मी तुम्हाला. आज चीन आणि अमेरिका यांची जागतिक व्यापारामध्ये टक्केवारी फक्त 28% आहे, दोन्ही देश मिळून. त्यावेळेस एकट्या भारताची आंतरराष्ट्रीय व्यापारपेठमध्ये टक्केवारी होती 33%. विचार करा भारताचा केवढा प्रचंड दबदबा असेल. आणि हे कुठल्या धार्मिकतेमुळे नाहीये, तर अतिशय वैज्ञानिक पद्धतीनं समाज उपयोगी कामामुळं आणि मनुष्य कल्याणाचा विचार समोर ठेवून झालेला आहे. त्यावेळेस भारत खऱ्या अर्थानं
संपूर्ण जगामध्ये दबदबा होता आणि त्या काळामध्ये भारताला सोने की चिडिया असं म्हटलं जायचं. तो काळ होता, कारण एवढा पैसा भारतामध्ये त्यावेळेस होता. 33% बाजारपेठ म्हणजे विचार करा तुम्ही आत्ताच्या भाषेमध्ये काय होऊ शकतं. म्हणजे संपूर्ण चीन आणि अमेरिका तुमच्या पुढे लोटांगण, एवढी आमची ताकद होती त्या काळामध्ये. आज आम्ही अमेरिकेपुढे लोटांगण घालून बसलोय. कुठल्या स्थितीवरनं कुठल्या स्थितीवर आम्ही आज आलेलो आहे. एवढंच नव्हे मित्रांनो, सम्राट अशोकाने बुद्ध विचारानं प्रेरित होऊन बौद्ध स्थळ, जिथं जिथं भगवान बुद्धांचा वास होता, महत्वाची स्थळं होती, ती शोधून काढली आणि तिथं तिथं वेगवेगळी स्मारकं बांधली. मग ते स्तूप असेल, तो स्तंभ असेल किंवा विहार असेल, हे त्याने बांधून काढलं. भारतामध्ये दगडामध्ये छन्नी हातोडे वापरून शिल्पकाम तयार करणारा सम्राट अशोक हा सगळ्यात पहिला. ही बौद्ध संस्कृतीने दिलेलं आहे. छन्नी हातोड्यानं प्रचंड अशा पहाडांमध्ये लेणी कोरून भिक्खू संघाला दान देणारा सम्राट अशोक हा पहिलाच. आणि ती जी लेणी त्यांनी बिहार राज्यामध्ये कोरली, त्या तिथून जो लेणी कोरण्याचा जो प्रवास सुरू झाला, तो अखंड भारतामध्ये पसरला आणि आज भारतामध्ये 1200 लेणी आहेत. त्यापैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये 1100 लेणी आहेत आणि या 1100 लेणीपैकी 980 लेणी या बुद्ध लेणी आहेत. आणि या 980 लेणीपैकी 410 लेणींवर अतिक्रमण झालेलं आहे. म्हणजे विचार करा, बौद्ध संस्कृतीनं या देशाला छन्नी हातोडा शिकवला. छन्नी हातोडा मारून कसे शिल्प तयार करायचे. त्यापूर्वी भारतामध्ये कुठेही शिल्पकला अस्तित्वात नव्हती. या सम्राटानं दगडावर सुंदर प्रकारे शिलालेख लिहून दाखवले आणि भारतामध्ये लेखनाला प्रारंभ झाला. हा बुद्ध काळामध्ये झाला, म्हणजे बौद्ध संस्कृतीच्या काळामध्ये. सम्राट अशोकांनी लिहिलेला क ख ग आज आपण नागरी लिपीमधल्या क ख घ कसा येतो याचा एक सुंदर प्रवास आहे. जर सम्राट अशोकांनी ते क ख ग लिहिले नसते तर कदाचित आज आपल्याला लेखन कला कशी विकसित झाली हे देखील आपल्याला माहीत झालं नसतं. याच बुद्ध विचारानं प्रेरित होऊन मित्रांनो, पहिल्या शतकामध्ये आचार्य अश्वघोष नावाचा महान बौद्ध आचार्य यांनी बुद्धचरितम नावाचं एक प्रचंड सुंदर काव्य लिहिलं आणि भारतामध्ये कविता कशी लिहावी हे शिकवलं. त्यापूर्वी अश्वघोषांच्या पूर्वी या देशाला कविता कशी लिहायची हे माहीत नव्हतं. इसवी सन पूर्व 78 सालामध्ये राजा वट्टगामिनीच्या काळामध्ये या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ग्रंथ निर्मिती झाली. ग्रंथ लिहिण्यात आला आणि तो ग्रंथ होता पाली त्रिपिटक, जो या देशातला किंबहुना आशिया खंडातला सगळ्यात प्राचीन लिखित ग्रंथ आहे. म्हणजे बौद्ध संस्कृतीनं लिखाण कसं करायचं शिकवलं, कविता कशी करायची शिकवली, ग्रंथ कसे लिहायचे शिकवले, शिल्पकला कशी करायची ते शिकवलं, लेणी कशी कोरायची हे पण शिकवलं. एवढंच नव्हे मित्रांनो, बुद्ध विचारानं प्रेरित होऊन या देशामध्ये जगातलं सगळ्यात पहिलं विश्वविद्यापीठ तयार झालं, ज्याचं नाव आहे नालंदा विश्वविद्यापीठ. 4थ्या शतकामध्ये, या 4थ्या शतकामध्ये जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर युरोपमध्ये त्यावेळेस लोक अज्ञानीपणानं म्हणा, कारण त्यांच्याकडे तोपर्यंत लाईटचा आविष्कार पण झाला नव्हता, त्यावेळेस लोक जनावरांची चरबी जाळून त्यांचं कंदील पेटवायचे. त्या काळामध्ये 4थ्या शतकामध्ये नालंदामधला भिक्खू संघ हा ॲस्ट्रोफिजिक्सचा अभ्यास करायचा, खगोलशास्त्राचा अभ्यास करायचा, ज्याला आज आपण संपूर्ण जगामध्ये ब्लॅक होल म्हणतो. हा ब्लॅक होल आपल्याला 4थ्या शतकातल्या ललित विस्तार ग्रंथामध्ये त्याचं संपूर्ण डिस्क्रिप्शन पाहायला मिळतं. हे या भिक्खूंनी लिहिलेलं आहे. म्हणजे विचार करा आमची प्रगल्भता काय होती त्यावेळेस. सिंहाचा जबडा ज्याच्यामध्ये एकदा हात गेला तर परत बाहेर येऊ शकत नाही, असं ब्लॅक होलचं वर्णन 4थ्या शतकात केलेलं आहे. आणि नंतर 17व्या शतकामध्ये 17व्या-18व्या शतकानंतर जेव्हा न्यूटननं ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला
आणि म्हणजे त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर जेव्हा आईन्स्टाईननी याची पुढं अजून प्रिन्सिपल्स क्वांटम मेकॅनिक्सचं संपूर्ण सायन्स डेव्हलप केलं, त्यावेळेस त्यांनी ब्लॅक होलचं सांगितलं होतं, इट इज अ हायली चार्ज मॅग्नेटिक फील्ड. त्याच्यामध्ये तारे ग्रह सगळे काय गिळंकृत करतो, बाहेर काहीच येऊ शकत नाहीये. हे वर्णन 4थ्या शतकामधल्या ललित विस्तार ग्रंथात आहे, तुम्ही आजही वाचू शकता. विचार करा, आमची बुद्ध विचारानं प्रगल्भ झालेली पिढी काय करत होती. याच 4थ्या शतकामधल्या नालंदा विश्वविद्यापीठामध्ये आचार्य नागार्जुन होऊन गेले, ज्यांनी बुद्धांच्या प्रतित्य समुत्पादावर आणि कार्यकारण भावावर शोध लिहिला आणि शून्यतेची व्याख्या केली. हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सापडतं नागार्जुनांच्या ग्रंथामध्ये. त्या ग्रंथाचं त्यांनी नाव लिहिलं किम नाम शून्यते. शून्य काय आहे ह्याच्यावर व्याख्या केली आणि इथल्या देशाने सांगितलं की आर्यभट्टानं शून्याचा शोध लावला. 4थ्या शतकामध्ये नागार्जुनन सगळ्यात पहिल्यांदा शून्याची संकल्पना मांडली. ज्या देशामध्ये 4थ्या शतकामध्ये नालंदा विश्वविद्यापीठामधल्या बौद्ध भिक्खूंनी त्या काळामध्ये बौद्ध आचार्यांनी बुद्धिस्ट एपिस्टमॉलॉजी, लॉजिक, प्रमाणशास्त्र हे नवीन विद्याक्रम विकसित केले, जे आजही जगभरातल्या अनेक विद्यापीठांमध्ये शिकवले जातात. हा बुद्धांचा विज्ञानवादी मार्ग होता की बुद्ध म्हणाले तर्क करत राहा, प्रत्येक गोष्टीसाठी प्रश्न विचारा आणि जोपर्यंत तुम्हाला योग्य उत्तर मिळत नाहीये, जे काळाच्या कसोटीवर खरं उतरेल ते ॲक्सेप्ट करू नका. हे बुद्धांचं वचन आहे. कालाम सुत्त जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला त्यात लक्षात येईल. कालामांना ते स्पष्ट म्हणतात, कुणी सांगितलं म्हणून ऐकू नका, कुणी बोलतोय म्हणून ऐकू नका, कुणी तुमच्यावर जबरदस्ती करतोय म्हणून ऐकू नका किंवा ॲक्सेप्ट करू नका. तुम्ही तुमच्या सत्सद विवेक बुद्धीला विचारा, यांनी माझं मंगल होतंय का, यांनी इतरांचं मंगल होतंय का, तरच ती गोष्ट ॲक्सेप्ट करा. तुमच्या तर्कबुद्धीला विचारा. हे बुद्धांचे विचार आहेत मित्रांनो. याच काळानंतर मित्रांनो 4थ्या शतकामध्ये उत्तरार्धात आणि 5व्या शतकाच्या सुरुवातीला या देशामध्ये सगळ्यात पहिली चित्रकारी झाली. मानवी भावभावनांचं चित्रण करण्यात आलं ते अजंठा बुद्ध लेणीमध्ये. अजंठा बुद्ध लेणीमधली जी चित्र आहेत, मला माहित नाही किती जणांनी पाहिली आहे औरंगाबादमधली अजंठा लेणी. आता मी प्रश्न विचारायला सुरुवात करेन, कारण बरेच जणांनी आता पाहिलेले म्हटल्यानंतर मला काहीतरी प्रश्न विचारावे लागतील. कारण एवढा अभ्यासू जर वर्ग समोर असेल तर नॅचरली प्रश्न विचारा. पण एनिवे, ह्या चित्र जर तुम्ही पाहिली तर मानवी भावनांचं चित्रण म्हणजे राग, द्वेष, लोभ, मोह, मत्सर, दुःख, सुख हे सगळं तुम्हाला त्या चित्रणात मिळतं. आणि भारतामध्ये सगळ्यात पहिली चित्रकला ती आहे. त्याच्यापूर्वी भारतामध्ये कुठेही चित्रकला झाली नव्हती. ही सगळी चित्रकला त्या काळातल्या बौद्ध भिक्खूंनी केलेली होती. हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो, की हे जेव्हा सगळं होत असतं त्यावेळेस नंतरच्या काळामध्ये आपल्याला दिसतं की अनेक वेगवेगळे प्रसंग येतात जिथं बौद्ध भिक्खूंनी डिबेट्सच्या आधारावर प्रचंड अशी प्रगती केली. ही जी सम्राट अशोकांनी जी लेणी कोरली, ह्या लेणीमध्ये वयस्कर भिक्खू जेव्हा राहत होते वर्षावासाच्या काळामध्ये, जेव्हा ते प्रवास करत नव्हते, तेव्हा तरुण भिक्खू येऊन त्यांच्याकडनं बुद्ध वचनांचं अध्ययन करत म्हणजे शिकून घेत आणि ज्येष्ठ भिक्खू जे आहेत त्याचं अध्यापन करत, त्यांना शिकवत. आणि कालांतरानं हीच बुद्ध लेणी या देशातलं सगळ्यात पहिली कॉलेजेस झाली. याच कॉलेजेस पासून नंतर जेव्हा आपण पाहतो अख्ख्या भारतभर विचार करा, 1100 कॉलेजेस त्यावेळेस अस्तित्वात होती, जिथं ज्येष्ठ बौद्ध भिक्खू जो कनिष्ठ नवीन दीक्षा घेतलेला भिक्खू आहे त्याला संपूर्ण धम्मज्ञान देत होते. काय या देशाची स्थिती होती. आणि म्हणूनच जगभरामध्ये त्या काळामध्ये ह्या संपूर्ण कालावधीमध्ये देशामध्ये प्रचंड पैसा होता, देशामध्ये प्रचंड एकमेकांबद्दल प्रेम होतं, करुणा होती, लोक एकमेकांना मदत करत होती, स्त्री पुरुष समानता होती. स्त्री पुरुष समानतेचं उदाहरण
सम्राट अशोकानं त्याच्या राज्यामध्ये स्त्री अधिकाऱ्यांची सगळ्यात पहिल्यांदा नेमणूक केली होती स्त्रियांचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. हे शिलालेखमध्ये सम्राट अशोकाने लिहित आहेत, म्हणजे आपण त्याला खोटंच ठरवू शकत नाहीये. त्यांनी शिलालेखामध्ये कोरलेलं. आणि ती परंपरा जी सुरू झाली सम्राट अशोकांनी केलेली, ती नंतरच्या काळामध्ये आपल्याला सातवाहनांच्या काळामध्ये पाहायला मिळतं. एवढंच नव्हे तर सातवाहन काळामधली सातवाहनांची राणी नागनिका ही या देशातली सगळ्यात पहिली राणी होती आणि ती बौद्ध होती. हा इतिहास दडवला जातो आमच्यापासून. तुम्ही सांगा मला, ही जी बौद्ध संस्कृती निर्माण झाली बुद्ध विचारांना प्रेरित होऊन, या बौद्ध संस्कृतीनं या देशाला लिपिज्ञान दिलं, कविता कशी लिहायची शिकवलं, साहित्य कसं लिहावं, ग्रंथ कसं लिहावा शिकवलं, चित्र कशी काढावी शिकवलं, शिल्प कसे तयार करावे शिकवले, कॉलेजेस कसे काढावे आणि मुलांना कसलं अध्ययन द्यावं हे शिकवलं. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारचे सायकोलॉजिकल, ज्याला आपण आज सब्जेक्ट्स म्हणतो, लॉजिक, परमिच्युएशन्स अँड कॉम्बिनेशन्स वरच्या थिअरीज म्हणतो, हे शिकवलेलं आहे या देशाला. आणि त्यामुळं भारत देश हा त्यावेळेस अतिशय प्रगत असं राष्ट्र होतं. लोक भारताकडे आकृष्ट व्हायचे, कारण ते म्हणायचं भारतातच सगळं काय आहे. या नालंदामध्ये तर जगभराचे राजे जे आहेत आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवत, आणि ते म्हणायचे की आम्ही लाखभर देणगी देतो, आमच्या मुलाला प्रवेश द्या. पण नालंदा विश्वविद्यापीठ म्हणायचं नो, तुमचा मुलगा जर 3 परीक्षेत पास झाला तरच तुम्हाला प्रवेश. आणि तिथं राहणं खाणं शिक्षण सगळं काय फ्री होतं, दानाच्या माध्यमातून चालायचे. शिक्षक होते बौद्ध भिक्खू. तिथं सांगितलं जातं एकाच वेळी 2000 बौद्ध भिक्खू हे शिक्षक होते आणि 20,000 विद्यार्थी शिक्षण घेत होते. तिथले पहिली इंटरव्ह्यू जी होती, पहिली परीक्षा, ती नालंदा विश्वविद्यापीठाचा गेटकीपर घ्यायचा. आणि हा गेटकीपर आत्ताचा PhD धारक होता. तो विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचा. जर त्यातनं पास झाली तर कुठलाही विद्यार्थी असू, गरीब घराचा असू दे, श्रीमंत असू दे, राजाचा पुत्र असू दे, तरच त्याला प्रवेश, नाहीतर तो परत गो बॅक. दुसरी परीक्षा असायची की ज्याच्यामध्ये ती सगळी मुलं बसायची आणि लेखी परीक्षा व्हायची. त्या लेखी परीक्षेमधनं उत्तीर्ण झाला तर तिसरी परीक्षा असायची, जिला आज आपण UPSC MPSC आणि सगळ्या परीक्षांमध्ये वापरलं जातं, कॉर्पोरेट लेवलवर वापरलं जातं. आणि ती परीक्षा होती ग्रुप डिस्कशन, GD टेस्ट. आणि या ग्रुप डिस्कशनमधनं पास झाला तर त्या विद्यार्थ्याला मग त्या नालंदा विश्वविद्यापीठामध्ये प्रवेश दिला जायचा. ही ताकद होती आमची बुद्ध विचारांची. तुम्ही विचार करा, त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची ना स्त्री भ्रूण हत्या होत होती, ना कुठल्या प्रकारची चोरी होत होती. कारण सम्राट अशोकाच्या राज्यामध्ये सांगितलं जातं की त्यानं जेव्हा तलवार मॅन केली त्यावेळेस त्याच्या राज्यामध्ये त्यानंतर कुठल्याही प्रकारची ना चोरी झाली, ना कुणावर अन्याय झाला, ना कुठल्या व्यापारानं टॅक्सेसची चोरी केली. हे शिलालेखवरनं कळतं आपल्याला. आणि त्याचं कारण सम्राटच लिहिता शिलालेखांमध्ये की माझ्या राज्याच्या प्रत्येक भागामध्ये माझा गुप्तहेर आहे. आणि या गुप्तहेराचं काम एकच आहे की माझ्या राज्यात कोण माल घेऊन येतंय तो टॅक्स भरतो की नाही, आणि माझ्या राज्यातनं कोण बाहेर माल पाठवतोय तो पण टॅक्स भरतो की नाही हे पाहणं. दुसरं, माझे अधिकारी लोकांना त्रास देतात का हे तो पाहण्यासाठी गुप्तहेर ठेवले होते. आणि या गुप्तहेरांचं तिसरं काम होतं, जर कुणावर अन्याय झाला असेल तर ते राजापर्यंत वार्ता पोचवायची. आणि जर कोणी राजाच्या दारात आलं तर त्यांनी स्पष्ट आदेश दिले होते, मी झोपलेलं असेल, मी जेवत असेल, मी शांतपणे पहुडलो असेल, मी आंघोळ करत असेल, मात्र जर कोणी तक्रार घेऊन आला असेल तर माझ्यापर्यंत ती तक्रार पोहोचविण्यात यावी. केवढं प्रशासकीय होतं. आणि इथल्या इतिहासकारांना आम्हाला काय सांगितलं, सम्राट अशोकाने तलवार मॅन केली आणि या देशामध्ये परकीय अतिक्रमण झालं. किती मूर्खपणा आहे. इतिहास असं आपल्याला सांगतं की सम्राट अशोकाने तलवार मॅन केल्यानंतर
28 वर्ष राज्य केलं. या 28 वर्षामध्ये कुणीही शेजारच्या राष्ट्रातलं कुणीही मगध साम्राज्यावर आक्रमण केलं नाही. एवढंच नव्हे तर सम्राट अशोकाचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्याच्यानंतर 35 वर्ष मगध साम्राज्य अबाधित होतं. आणि ज्यावेळेस बृहद्रथ हा शेवटचा मगध राजा होता, ज्याला शुंगानं मारलं, कपटानं मारलं, तोपर्यंत मगध साम्राज्यावर इतर कुठल्याही राजानं कधीही आक्रमण केलं नाही. म्हणजे अशोकाचं निधन झाल्यानंतर देखील 35 वर्ष मगधावर कुणी वाकड्या नजरेनं पाहिलं नाही. विचार करा त्याचा दबदबा काय असेल. हा इतिहास आहे आपला. हा इतिहास आम्हाला सांगितला जात नाहीये. आणि हे आम्ही समजून घेतलं पाहिजे की बुद्ध विचारधारा नेमकी माणसाला कशी सशक्त करते, कशी कुशल चित्त निर्माण करते. कारण बुद्धांचं हेच विचार आहे. जर तुम्ही पाहिले तर बुद्ध काय म्हणतात की बुद्धांची एक व्याख्या केली जाते. बुद्ध हे दुःखवादी आहेत. कारण बुद्धांनी फक्त दुःखाचं निदान केलेलं आहे. बुद्ध म्हणाले दुःख आर्य सत्य. मग बुद्ध हे दुःखवादी झाले. पण हे ते सांगत नाहीये की बुद्ध हे दुःखवादी दुःखाचं कारण मीमांसा सांगत असताना किंवा दुःखाची व्याख्या करत असताना दुःखाचं कारणही सांगतात आणि ते दुःख निवारण्याचा मार्गही सांगतात. बरं, बुद्धांनी काय सुंदर सांगितलं, दुःख कशामुळे होतंय, दुःख कशामुळे होतं, कुणी सांगेल? बुद्ध सरळ सरळ सांगतात, अज्ञानामुळे दुःख होतंय. अज्ञान कुठल्या गोष्टीचं? अज्ञान कुठलं? कारण प्रत्येक वेळेस एक तर मनुष्य स्वभाव असा आहे ना की आता देखील काही जण विचार करत असतील की अरे माझ्या लहानपणी एवढं चांगलं व्याख्यान व्हायचं, पिक्चर दाखवायला जायचा काहीतरी, किंवा कोणतरी पुढचा विचार करतं. म्हणजे आम्ही एकतर भूतकाळात जगतो किंवा एकतर भविष्य काळात जगतो. आम्ही वर्तमानात कधीच जगत नाहीये. तुम्ही घरी जरी असाल, तुमच्या मनामध्ये जो विचार येतो किंवा बाहेर असाल विचार येतो, तुमच्या मनामध्ये विचार कधीच वर्तमानाचा येतच नाही. तुम्ही एकतर मागचा विचार करता की मागे मला यांनी असा असा त्रास दिला आणि तो त्रास आठवून आठवून स्वतःला त्रास करून घेता, किंवा एखादी सुखद घटना झाली असेल तर ते सुखाची घटना आठवून आठवून स्वतःला सुखानं प्रेरित करता, आणि किंवा येणारा काळ माझा कसा असेल ह्याच्यावर तुम्ही विचार करता. बुद्ध म्हणतात ज्या ज्या वेळेस तुम्ही असं वेगळा विचार करायला सुरुवात करता त्यावेळेस नकळतपणे तुम्ही वर्तमानामध्ये जगत नाही, आणि वर्तमानामध्ये न जगल्यामुळे तुमच्या मनामध्ये ताण तणावाला सुरुवात होते. दुसरं उदाहरण देताना बुद्ध म्हणतात, एक तर आम्ही प्रचंड अपेक्षा करतो, म्हणजे बायको नवऱ्याकडनं अपेक्षा करते, नवरा बायकोकडनं अपेक्षा करतो, आई वडील मुलांकडनं अपेक्षा करतात, मुलं वडिलांकडनं अपेक्षा करतात, आई वडिलांकडनं करतात. आणि ज्या ज्या वेळेस आपण अपेक्षा करतो आणि जर त्या अपेक्षांची पूर्ती नाही झाली तर आपल्याला प्रचंड दुःख होतं. आणि जर एखाद्याबद्दल आपल्या मनात राग असेल, प्रचंड द्वेष असेल, तरी आपल्याला दुःख होतं. आता साधी गोष्ट आहे, म्हणजे एक विचार करा, आता एवढा चांगला क्राऊड आहे आणि सडनली तुम्हाला एक जागा दिसती, तुम्ही उशिरा येता आणि तुम्ही एका खुर्चीत खाली दिसते म्हणून बसता. आता त्या खुर्चीवर बसला तुम्ही आणि कार्यक्रम खूप सुंदर चाललाय, काय काय रंगतदार कार्यक्रम चाललाय, आणि जरा वेळानं जेव्हा लाईट जरा मोठ्या होतात तुम्ही आजूबाजूला बघता कोण बसलंय माझ्या, आणि तुमच्या लक्षात येतं अरे उजव्या बाजूला बसलेला ये तो मेरा जन्म जन्म का दुश्मन आहे, ह्याचं मी तोंडही बघत नाही आणि हा माझ्या बाजूला बसलाय. काय होईल तुमच्या मनाची स्थिती? तुम्ही पुढचा कार्यक्रम आनंदाने बघाल का? तुम्ही हे बघाल कुठे खुर्ची खाली झाली का, मागं असू दे पुढे असू दे जिथं कुठे असेल, मला ह्या माणसाच्या पासून उठायचंय. म्हणजे तुमच्या मनामध्ये प्रचंड दुःख निर्माण होतं. म्हणजे ज्या ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये लोभ, कुठल्या एका गोष्टीबद्दल आसक्ती निर्माण होते आणि त्या लोभापायी जर ती गोष्ट तुम्हाला मिळाली नाही तर तुम्हाला दुःख होतं. आणि जर एखाद्याचा द्वेष करायचा असेल, जेव्हा तुमच्या मनामध्ये द्वेष होतो तेव्हा देखील तुम्हाला दुःख होतं. मग बुद्ध विचारतात, पिय जायती दुःख अपिय संग ही दुःख. मग दुःख कशात आहे? आपल्यापासून जी प्रिय व्यक्ती असेल, मग तुमचं बायको असेल, नवरा असेल, मुलं असेल, आई असेल, वडील असेल, बहीण भाऊ असेल, कोणी जवळचे मित्र असतील,
समजा ते आपल्यातनं निघून गेले, आपल्याला प्रचंड दुःख होतं, नैसर्गिक आहे. आणि बुद्ध म्हणतात जर आपल्यातली प्रिय व्यक्ती आपल्यातनं निघून गेली तर आपल्याला दुःख होतंय, पण त्याचबरोबर एखादी अप्रिय व्यक्ती माझ्या जवळ आली तर मग तुम्हाला दुःख का व्हायला पाहिजे? बुद्ध म्हणतात की दुःख कशात आहे? व्यक्तीमध्ये आहे का? व्यक्तीमध्ये असेल तर प्रत्येक व्यक्तीमध्ये समान विचार पाहिजे. एक तर सुख आलं पाहिजे किंवा दुःख आलं पाहिजे. तुम्हाला एका व्यक्तीच्या जाण्यानं दुःख होतं आणि एका व्यक्तीच्या येण्यानं पुन्हा तुम्हाला त्रास होतो, दुःख होते. दुःख कशात आहे? आणि बुद्ध म्हणतात दुःख हे तुमच्या मनात आहे, कुठल्या व्यक्तीमध्ये कुठल्या वस्तूमध्ये नसून दुःख तुमच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून बुद्ध म्हणतात मनोपभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया, हे पद त्यांनी तिथं म्हटलेलं आहे. आणि हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो, की ज्या ज्या वेळेस आपण बुद्धांचे विचार एका लॉजिकली लेवलवर लावतो, ज्याला आपण आज म्हणतो की लेट अस बी रॅशनल थिंकर्स किंवा लॉजिकल मिनिंग काढतो, त्यावेळेस आपल्याला हे संपूर्ण विचार पाहायला मिळतात. आणि याच विचाराने ही एवढी प्रचंड अशी मोठी संस्कृती निर्माण केली. या संस्कृतीनं विज्ञानवादाला शोध लावला, किंबहुना विज्ञानवादाचा पुरस्कार केला. या विचारानं कुठल्याही प्रकारचं कर्मकांड केलं नाही, कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा बाळगली नाहीये. तुम्ही पहा कुठल्या कुठल्या ठिकाणी जर तुम्ही विचार करत गेलात, आणि ही विचारधारा जी बुद्धांपासून सुरू होती ही आध्यात्मिक स्तरावर कबीरजी आणि रविदासकडे येते, आणि त्याच्या पुढे तुकारामांकडे येते, आणि तुकारामच्या शिष्य असलेली बहिणाबाईकडे येते. बहिणाबाईनं स्वतःला तुकारामांचं शिष्य मानलं होतं, बहिणाबाई चौधरी. ओके. आणि जर तुम्ही हा विचार पाहिला तर कबीरजी काय सांगतात, बुद्धांनी याचा निवारण्याचा मार्ग काय सांगितलाय? राग खयो, लोभ खयो, मोह खयो, नाम निब्बान. म्हणजे ज्या ज्या वेळेस तुमच्या मनातला लोभ, ज्या ज्या वेळेस तुमच्या मनातला लोभ मोह आणि ज्या ज्या वेळेस तुमच्या मनातला द्वेष तुम्ही नष्ट करायला सुरुवात कराल, त्यावेळेस तुम्ही बुद्धत्वाच्या मार्गाला जाल. आणि हाच विचार पकडून त्या काळी तयार झालेले उपासक, उपासिका, भिक्खू, भिक्खुनी यांनी तो विचार बुद्धांचा पुढे नेत नेत गेले, आणि त्यांच्या आयुष्यामध्ये तसा वेगळा प्रकारचा प्रवास सुरू केला. हा प्रवास मानवतावादी प्रवास होता, हा प्रवास मनुष्य कल्याणाचा विचार होता. आणि बुद्ध म्हणतात ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःच्या कल्याणाचा विचार कराल, ज्यावेळेस तुम्ही इतरांच्या कल्याणाचा विचार कराल, त्यावेळेस तुम्ही एक सशक्त असा समाज निर्माण करायला सुरुवात कराल. त्यावेळेस बुद्ध म्हणतात की ज्यावेळेस व्यक्ती स्वतः कल्याण करतो, इतरांबद्दल मंगल चिंतितो, नकळतपणे त्याचे जे संपूर्ण विचार आहेत अख्खा समाज घेतो, समाजातनं ते नगर विकसित होतात, नगरातनं राज्य आणि राज्यातनं देश विकसित होतो. त्यावेळेस खऱ्या अर्थानं देश हा एका विचारानं चालत असतो आणि तो प्रगतीपथावर असतो. आणि सगळे पुरावे आपल्याला सांगतात की इसवी सन पूर्व 6व्या शतकानंतर बुद्धांनी दिलेली ही देशना नंतरच्या लोकांनी तंतोतंत फॉलो केली, आणि जवळपास 12व्या शतकापर्यंत बुद्ध विचारानं या देशाला 1 नंबर स्थानावर पोहोचवलं होतं. त्यावेळेस खऱ्या अर्थानं भारत हा विश्वगुरू होता, त्याच्याकडे सगळ्या जगाचं लक्ष होतं. आणि हे जे विचार होते हे कल्याणाचे विचार होते, मनुष्य कल्याणाचे विचार होते. कारण बुद्धांची प्रार्थनाच आहे ती, सब्बे सत्ता सुखी होंतु, सब्बे होंतु चके मनू, सब्बे बद्धानी पसंती, माखनची दुःख माग माग. बुद्धांची प्रार्थना होती की माझ्या वाटेला आलेलं सुख, म्हणजे ते सर्वात आधी म्हणतात ह्या जगातले सर्व जीवप्राणी सगळे सुखी होऊ दे, माझ्या वाटेला आलेलं सुख हे सर्वांना जाऊ दे, आणि सर्वांच्या वाटेला आलेलं दुःख हे माझ्या वाटेला येऊ दे. ही बुद्धांची प्रार्थना आहे. आणि मग आपला धम्माचा उद्देश काय, शिक्षा काय, हे सांगताना बुद्ध म्हणतात सब पापस अकरणम कुशलस्स उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासनम. सब पापस अकरण, कुठल्याही प्रकारची पाप भावना करू नये, पाप तर करूच नये पण पाप भावना देखील करू नये. सब पापस अकरण कुशलस्स उपसंपदा, जे जे काय कुशल दिसतं तुम्हाला ते 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 तुम्ही गोळा करत जा. सचित परियोदपनं, जे तुमचं चित्त जे आहे ते नेहमी सचित्त ठेवा, चांगलं ठेवा.
त्यामुळं तुमच्या मनातले असलेले वाईट विचारांचं दफन केलं जाईल. येच बुद्धानं शासन, हेच बुद्धांचं सांगणं आहे. आणि बुद्धांचाच हा विचार घेऊन जेव्हा जेव्हा जर आपण पाहतो की सम्राट अशोकांपासून जो एक राजा होता ज्यांनी ते सुरुवात केलं, हीच नाळ पुढे आपल्याला सातवांपर्यंत येतं, क्षत्रपांपर्यंत येतं, कुशाण नंतर गुप्ता काळापर्यंत जातं. तिथून पुढे ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत तो विचार येतो. कारण शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीची जी लोक आहेत ते जमून स्वराज्याची निर्मिती केली होती. हेच महाराजांचे विचार पुढे त्यांचा पुत्र छत्रपती शंभू महाराज पुढे चालवतात. तोच वारसा नंतरच्या काळामध्ये आपल्याला दिसतं की राजर्षी छत्रपती शाहू महाराज चालवतात. एक तऱ्हेनं बुद्धांचा आध्यात्मिक विचार हा कबीरजी चालवतात. जेव्हा बुद्धांनी निब्बाणाची भूमिका मांडली होती, कबीर तेच आपल्या भाषेमध्ये सांगतात, मोको कहा दुंडोरे बंदे मैं तो तेरे पास में, ना मैं भेड़ी ना मैं बकरी ना छुरी गंडास में, ना मैं रहूं कौन से शहर में मेरी पूरी मवास में, कहे कबीर सुन भाई साधो सब सांसों की सांस में. बुद्धांनी विपश्यनेचा मार्ग जो सांगितला श्वासावर करा, तोच कबीरजी आपल्या दोह्यातनं सांगतो. तोच रैदास आपल्याला त्यांच्या वेगळ्या दोह्यांमधनं सांगतं. तेच तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. आणि पुढं नंतर बहिणाबाई चौधरी म्हणते, एक सासा आला आणि एक सास गेला, जीवा कसं रे तुझं तंतर, जगण्या मरण्याचं तंतर एक श्वासाचं अंतर. म्हणजे एक श्वास आला एक श्वास गेला, हे जीवनाचं कसं तुझं तंत्र आहे, तुम्ही थांबवू शकत नाही श्वास. जरा विचार करा, श्वास थांबून काय होतं ते तुम्ही थांबवू शकत नाही. इट्स अ नॅचरल प्रोसेस. जोपर्यंत तुम्ही श्वास घेता तोपर्यंत तुम्ही जीवन, ज्या दिवशी तुम्ही श्वास बंद केला त्या दिवशी तुमचं मरण. साधं सोपं गणित. हे श्वास इतकं महत्वाचं आहे जो बुद्धांनी त्या काळामध्ये सांगितला होता 2500 वर्षांपूर्वी. तो विपश्यनाचा मार्ग किंवा तुमचं स्वत्व शोधण्याचा मार्ग आहे. हा विचार मित्रांनो, हा बुद्धांनी इथं लिहिला होता. याच बुद्धांच्या विचारधारेतनं कबीर, रैदास आणि हे सगळे लोक तयार झाली. याच बुद्धांच्या समाजवादी समतावादी शिक्षणाचं संपूर्ण सार घेत अशोकाने आपले शिलालेख मांडले, लोकांमध्ये ते विचार पसरवले. आणि हाच सम्राट अशोकांचा विचार घेऊन नंतरच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ज्योतिबा फुले घडले आणि त्यातूनच बाबासाहेब घडले. तुम्हाला एक कदाचित नवीन बातमी असेल, बहिणाबाई चौधरीनं सगळ्यात पहिल्यांदा वज्रसूची या संस्कृत भाषेच्या ग्रंथाचं मराठी भाषांतर केलं. वज्रसूची हा आचार्य अश्वघोषांनी पहिल्या शतकामध्ये लिहिलेला ग्रंथ आहे, जो जाती प्रथेवर प्रचंड आसूड ओढतो. हा ग्रंथ लिहिला पहिल्या शतकामध्ये. आज त्या ग्रंथाला जवळपास 2000 वर्ष होत आहेत अजूनही. आणि त्याच्यावर ब्राह्मणांवर प्रचंड टीका आहे. ब्राह्मणाला जे स्वतःचं श्रेष्ठत्व आहे त्याची टीका केली त्या ग्रंथामध्ये. आणि ही टीका आजपर्यंत एकाही ब्राह्मण विद्वानानं त्याच्यावर पुस्तक लिहिलेलं नाहीये, त्या टीकेला उत्तर दिलेलं नाहीये. इतकी जबरदस्त छोटेखानी पुस्तक आहे. 55 श्लोकांचं तो पुस्तक आहे. कधी जमलं तर वाचून काढा. तुमच्याच नागपूरमधल्या आदरणीय रूपाताई बोधी कुलकर्णी यांनी त्याचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे. तर मित्रांनो, हा बुद्ध विचार आपल्याला समता शिकवतो, विज्ञानवाद शिकवतो, अंधश्रद्धेला खतपाणी न घालायला शिकवतो, कुठल्याही प्रकारची फॉल्स भूमिका ही न घ्यायला शिकवतो. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळं आजच्या भारतामध्ये जे आपल्याला जातीमध्ये द्वेष देतं, जे आपल्याला धर्मामध्ये द्वेष देतं, याचं उत्तर आपल्याला बुद्ध विचारामध्ये दिसतं. एक छोटंसं उदाहरण देतो. सम्राट अशोकाने आपल्या शिलालेखामध्ये लिहिलं की माझ्या राज्यामध्ये अनेक प्रकारचे पंथ आहेत. प्रत्येक पंथ सांगतं की माझे विचार श्रेष्ठ आहेत. मी असं आदेश देतो, कुठल्याही पंथानं मी श्रेष्ठ आहे असं सांगू नये. आपण एकमेकांच्या पंथाचे विचार समजून घ्या. जे चांगले विचार असतील ते आत्मसात करा. तुमच्या धर्माचे चांगले विचार इतरांना सांगा आणि सगळेजण एकमेकांना बंधुभावाप्रमाणे वागा. हा सम्राट अशोक इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये हा शिलालेख लिहितो.
आमच्या देशानं हा शिलालेख वाचला असता तर आज देशामध्ये धर्माधर्मामध्ये आणि जाती जातीमध्ये भांडणं लागली नसती. हे समजून घ्या मित्रांनो. हाच तो बुद्ध विचार आहे जो आजच्या काळामध्ये तितकाच गरजेचा आहे. आज भारताची स्थिती आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय खालवलेली आहे. प्रशासकीय लेवलवर आंतरराष्ट्रीय ज्याला आपण म्हणतो डिप्लोमॅटिक रिलेशन म्हणा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधलं किंबहुना रुपयाचं अवमूल्यन आज भारताच्या इतिहासामधला सगळ्यात लो लेवलचं झालेलं आहे. आपलं कुठल्याच लेवलवर आम्ही पॉझिटिव्हली बोलू शकत नाहीये. त्यावेळेस आपल्याला बुद्ध विचारांची गरज आणि बुद्ध विचारांनीच आपला देश हा पुन्हा एकदा विश्वगुरू होऊ शकतो हे लक्षात घ्या. कारण आपल्याकडे इतिहास आहे, आपल्याकडे त्याचं उदाहरण आहे की भारत देश हा बुद्धांच्या विचारांमुळेच विश्वगुरू झाला होता. जगामध्ये अतिशय एक नंबरचा देश होता आणि त्या काळामधला सोने की चिडिया होता. हे आम्ही समजून घेतले पाहिजे. ज्या दिवशी मित्रांनो तुम्ही स्वतःला जेव्हा बौद्ध अनुयायी म्हणू शकता, ज्यावेळेस तुम्हाला या बौद्ध संस्कृतीबद्दल प्रचंड अभिमान वाटेल आणि बुद्ध विचारावरच तुम्ही आमची वाटचाल सुरू कराल, त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण स्वतःला बौद्ध अनुयायी किंवा बाबासाहेबांचे अनुयायी म्हणायला सुरुवात करूयात. मला आज खूप प्रेमानं आदरानं नागपूर जर्नलिस्ट असोसिएशन आणि नागपूर बुद्धिस्ट असोसिएशन बोलवलंय. ह्या दोघांच्या प्रती मी माझ्या आदरभावना व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी शांत चित्ताने माझे विचार ऐकलेत त्याबद्दल मी आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि माझे विचार इथेच थांबवतो. सर्वांना सविनय जय भीम, जय भारत.